जंगली तू माय मिले करू कैसा तुला विसरू। नमस्कार, आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला धनत्रयोदशीची माहिती देणार आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही काय काय खरेदी केलं पाहिजे, पूजा कशी मांडली पाहिजे, तर चला व्हिडिओला सुरुवात करू। धनतेरसच्या दिवशी तुम्ही सर्वात प्रथम म्हणजे धन्वंतरीचा फोटो तुमच्याकडे छोटा तरी पाहिजे, अगदी 30 रुपयापासून फोटो मिळतो, तर तुम्ही एक छोटासा धन्वंतरीचा फोटो घेऊन येऊ शकता। एक पाट घेऊन पाटावरती धन्वंतरीचा फोटो ठेवा आणि देवाच्या उजव्या हाताला मंगल कलश मांडा। एक साईडला गणपतीची स्थापना करा, म्हणजे देवाच्या डाव्या हाताला गणपती आणि उजव्या हाताला मंगल कलश अशी स्थापना करा। बोळक्यांमध्ये 5 धान्य ठेवू शकता आणि छोट्या छोट्या वाट्यांमध्ये तुम्ही विलायची, जे धन्वंतरी देवता ही आयुर्वेदाची देवता आहे, आयुर्वेदाची देवता म्हणून ओळखली जाते। बघा, जे डॉक्टर लोक आहेत ते धनतेरसच्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात। कुठे बघा, डॉक्टरच्या आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर धन्वंतरीचा फोटो प्रथम असतो। आयुर्वेदाची देवता आहे, त्यामुळे तुम्ही एका वाटीमध्ये सुंठ ठेवू शकता, एका वाटीत विलायची ठेवू शकता, लवंग ठेवू शकता, तुळशीचे पानं ठेवू शकता, आडुळशाचे पान ठेवू शकता, गवतीचा चहा ठेवू शकता, त्यानंतर आवळा पावडर ठेवू शकता। असे जे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे ते सर्व ठेवून तुम्ही धन्वंतरीच्या पुढे ठेवून तुम्ही पूजा करू शकता। त्यामध्ये वेलदोडा, लवंग, दालचिनी असे सगळे मसाल्यातले पदार्थ हे आयुर्वेदिक हे आहे, हे ठेवून तुम्ही पूजा करू शकता। गूळ, खोबरं, धन्याचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। अशा पद्धतीने तुम्ही धन्वंतरीची पूजा करू शकता। आणि आता राहिलं धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही काय काय खरेदी करायची। धनत्रयोदशीच्या दिवशी जास्तीत जास्त तुम्ही सोनं खरेदी करू शकता, चांदी खरेदी करू शकता। तेही तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 1 ग्रॅमचा वेढा, छोटंसं एक चांदीचा छोटासा कॉईन, लक्ष्मीचा कॉईन पण तुम्ही घेऊ शकता। आणि तेही तुम्हाला नसेल शक्य तर त्या दिवशी सोन्यापेक्षाही सर्वात जास्त महत्त्वाचं धनतेरसच्या दिवशी धनाला महत्त्व आहे। जे धन मसाल्यात आपले धन असतात, सोनं खरेदी करू शकता तुम्ही, चांदी खरेदी करू शकता आणि त्यानंतर तुम्ही धन खरेदी करू शकता। धन्वंतरीचा फोटो तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी आणू शकता। त्यानंतर बघा, झाडू तुम्ही खरेदी करू शकता। छोटीशी शिरई, कोणी तिला केरसुनी बोलतं, कोण शिरई बोलतं, तर ती छोटी शिरई खरेदी करू शकता। आणि त्या दिवशी खडे मीठ आणण्यास विसरायचे नाही, कारण महालक्ष्मीचे जे पुस्तक आहे त्यामध्ये दिलेलं आहे का मिठाने अन्नाला रुची येते, मीठ नसेल तर सगळे पदार्थ आळणी बेचव लागतात। मार्गशीर्षच्या जे गुरुवार आहे, ज्या महिला मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे गुरुवार धरतात, त्यात मिठाची खूप माहिती दिलेली आहे। खडे मीठ तुम्ही आणू शकता आणि त्या दिवशी अजून 5 बोळके तुम्ही आणू शकता, पणते आणू शकता। व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा दुसऱ्यांना, आणि जेणेकरून ते व्हिडिओ बघून दुसरे पण त्यातल्या वस्तू आणतील आणि त्याचा लाभ घेतील। जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा। आत्मा मालिक।